अण्णा, कालच योगेंद्र यादवनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की तुम्ही जो प्रश्न त्यांना विचारला होता तोच प्रश्न सत्तेवर यायच्या आधी काही दिवस जेव्हा कळलं की आता अरविंद सत्तेवर येणार आहेत, आम आदमी पार्टी सत्तेवर येणार आहे, तर त्याआधी तिकीट द्यायच्या वेळेला योगेंद्र यादवनी त्यांना विचारलं होतं. त्यावेळेला योगेंद्र त्यांच्या पक्षामध्ये होते, आपमध्ये होते, की माणसं निवडताना तू काय करतोयस, या माणसांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना तू का घेतोयस. तर त्याच्यावर अरविंद केजरीवालांनी सांगितलं होतं की सत्तेवर येण्याकरता काही वेळेला अशा तडजोडी कराव्या लागतात. तुम्हाला असं वाटतं हा अरविंद तुमचा अरविंद आहे त्यावेळेचा, जो तुम्ही तुमच्या पायापाशी बसून आंदोलनांचे धडे घेत होता? हा अरविंद केजरीवाल पूर्वीचा राहिलेला आहे का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आता ज्यावेळेला हे विचार असतील तर तो अरविंद मी जे पाहत होतो तो आता अरविंद राहिला नाही. सत्ता पैसा डोक्यात शिरले ना, मग ते पहिला अरविंद की जो घरीसुद्धा जात नव्हता, समाजाबद्दल सारखा विचार करत होता. मी एक एक तास त्याच्याशी बोलत असायचो, त्याला सांगत असायचं की समाज आणि देशासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेला जे सगळं आमच्या चर्चा होत होत्या, पण तो अरविंद आज राहिला नाही. काय होतं, ही सत्ता डोक्यात शिरली ना, मग प्रत्येक माणूस त्या राजकारणातला अधिकांश, आज अनेक पक्ष आणि पार्ट्या आहेत, लोकसभेच्या पवित्र मंदिरामध्ये दागी लोक का जातात? जे गुन्हेगार म्हणून, त्याला कारण सत्ता. मग सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, याच्या भोवती कालचक्र फिरतं. मला सांगा अण्णा, मला एक प्रश्न तुम्हाला अगदी सरळ विचारायचा आहे. आम्ही अण्णा हजारेंकडे फार वेगळ्या दृष्टीने बघतो. महाराष्ट्र, महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता. तुम्ही सगळ्या जगाविरुद्ध भ्रष्टाचाराचे लढे दिलेत. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना घरी पाठवलं, देशातल्या मोठ्या मोठ्या यंत्रणांना आणि सरकारला कायदा करायला लावलात, बदलायला लावलात. आज तुम्ही अरविंद केजरीवाल या माणसाच्या मंत्रिमंडळातल्या भ्रष्टाचाराबाबत अरविंद केजरीवालच्या विरोधात उभे राहाल का? याचं कारण जनतेच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. ज्या माणसाला तुम्ही शिकवलं, ज्या माणसाचे रस्ते वेगळे झाले, त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचं तुम्हाला उभं राहायला लागलं, तर तुम्ही त्याच्या विरुद्ध उभे राहाल का? माझ्या आयुष्यात मी फक्त समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवला आहे. देशाला हानिकारक कुठलंही कार्य घडत असेल आणि माझ्या हातात जर त्याचे पुरावे आले, तर अरविंद असं नाही तर कोणी असो, देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी लढण्याची तयारी ठेवून मी लढतच राहणार. कारण मी व्रत घेतलं आहे की मी जोपर्यंत जगेल तर समाज आणि देशाची सेवा करेल, आणि ज्या दिवशी मी मरेल तर समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल, हे मी व्रत घेतलं वयाच्या 25 वर्षी. मग तिथं अरविंद असेल नाही तर कोणी असेल. समाजघातक असं काही घडतं, देशाला घातक असं काही घडतं, तर ते मला सहन होणार नाही. त्याला बोलल्याशिवाय मी राहणार नाही. पण असं काही करायची वेळ आली असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं का? याचं कारण असं की थेट प्रत्यक्षपणे नाही, तुम्ही त्याला चेला मानता की नाही मला माहीत नाही. बेसिकली तुम्ही अरविंदना आपला चेला मानता का? कारण ते तुम्हाला गुरु मानतात. तुम्ही त्यांना चेला मानता का? आत्तापर्यंत मी कधी मानलं नाही. कारण गुरुमध्ये पात्रता असावी लागते. ती पात्रता माझ्यात नाही आहे. आणि शिष्यामध्ये पात्रता असावी लागत नाही? शिष्यातही असावं लागतं, पण नाही तर मग गुरु शिष्य दोघं खड्ड्यात जातात. मला सांगा, आता माझ्यात ती पात्रता नाही गुरुची, पण तो स्वतःला समजत होता मी अण्णांचा चेला आहे, अण्णांचा शिष्य आहे, आणि मला काय माहिती की असं हा वागेल तर. हो, पण त्यांना आता जागेवर आणण्याकरता तुम्हाला काही करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटत नाही का? याचं कारण लोकनियुक्त सरकार आहे अण्णा. महाराष्ट्रात लोकनियुक्त सरकार होतं. 95 साली युती सरकार आलं. तुम्ही एका वर्षाच्या आत त्या सरकारला असा धडा दिलात की पुढे 4 वर्ष त्या सरकारला तो लक्षात राहिला. आता या सरकारला जर 6 मंत्र्यांपैकी 3 मंत्र्यांना घरी जायची वेळ येत असेल, तर तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांना आता काही शिकवण्याकरता अण्णा हजारेच फक्त काहीतरी करू शकतात, लोकतांत्रिक सरकारमध्ये दुसरं कोणी करू शकत नाही? तुम्ही काही करणार का? अरविंदने ज्यावेळेला पार्टी काढायचं ठरवलं आणि पार्टी काढून आंदोलनाचं वलय सबंध दिल्लीत होतं, यशही चांगलं मिळालं, तो मुख्यमंत्री झाला, तरीसुद्धा मी कधी त्याला साधा फोन केला नाही कधी, किंवा त्याचाही मला एवढे फोन विन काही येत नव्हते. मी नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न केला.
तो जरी म्हणत असेल मी शिष्य आहे वगैरे, पण मी कधी संपर्क ठेवला नाही. मंत्री झाला तरी, मुख्यमंत्री झाला तरी कधी संपर्क ठेवला नाही. त्याच्यामुळं आमच्यातला तो गॅप जो आहे तो वाढत गेला आहे. आताही तो दुरावा कायम राहिलाय. कायम दुरावा आहे, कारण स्वार्थ नाही ना काही. पण आता या अशा अवघड परिस्थितीमध्ये समजा अरविंद केजरीवाल तुमच्याकडे आले आणि म्हणाले की अण्णा आता मला मदत करा, तुम्ही भले आमच्या बरोबर येऊ नकात पण या परिस्थितीतून बाहेर काढण्याकरता मदत करा, तर तुम्ही कराल का? नाही, मी मदत काय करू शकतो? फक्त एक काम करू शकेल, त्याने ठरवावं. खुर्चीला लाथ मारून मी यापुढच्या काळात फक्त समाज आणि देशासाठी माझं जीवन मी अर्पण करायला तयार आहे. मी करेल ती समाजाची आणि देशाची सेवा करेल, असं व्रत घेण्याचा जर प्रयत्न केला तर अजूनही त्याच्यात बदल होऊ शकेल. पण मला सांगा अण्णा, हाच तुमचा संदेश पूर्वी तुमच्या बरोबर असलेल्या आणि राजकारणामध्ये जाऊ पाहणाऱ्या किंवा राजकारणात जाऊन फसलेल्या किंवा राजकारणात जाऊन अरविंद सारख्या चुकलेल्या माणसांना तुम्ही जर हा संदेश देत असाल तर तो तुमच्या याच्या आधीच्या सुद्धा तुम्हाला मानणाऱ्या सगळ्यांना लागू होतो. अशी मंडळी जर खरोखर राजकारणाला लाथ मारून परत तुमच्याकडे येऊ बघत असतील तर तुम्ही एक नवीन चळवळ उभारणार का, की जी महाराष्ट्रातच नाही देशामध्ये आवश्यक आहे? देशहितासाठी फार महत्त्वाचं आहे. मीच असं मानतो की आमचा टीम अण्णा तुटली नसती तर आज देशात बदल झाला असता. एवढी शक्ती निर्माण झाली होती, सगळा देश विश्वासाने पाहत होता. पण त्यांना काय माहीत की हे असे तुकडे होतील किंवा होतील नाही, करतील कोणी काय माहीत नाही, की आमच्यामध्ये हे जे पक्ष आणि पार्टी हे कोणीतरी तोडलं का तुटले सांगता येत नाही. पण हे घडलं नसतं तर देशाला उज्ज्वल भविष्य मिळालं असतं असं मला वाटतं. आज तुम्ही पुन्हा असं आवाहन करणार का? तुमच्यापासून कुठल्याही कारणाने तुटलेले, ठीक आहे, भले कुमार सप्तर्षी तुमचे जुने मित्र असतील किंवा देसरडा सर असतील किंवा अविनाश धर्माधिकारी असेल, त्या काळात त्याला राजकारणात जायचं होतं, ते गेले नाहीत, ते आता शिक्षण क्षेत्रात काम करतायत. पण अशी जी मंडळी जी आहेत जी निष्कलंक आहेत, स्वच्छ आहेत, तुमचे जुने साथीदार आहेत, ठीक आहे, ते राजकारणात गेले पूर्वी. जसं तुम्ही अरविंद आता आवाहन केलं की लाथ मार खुर्चीला आणि ये माझ्याबरोबर, तसं तुम्ही या सगळ्यांना आवाहन करणार की राजकीय तुमची जर समजा काही महत्वाकांक्षा नसेल तर आपण सगळे एकत्र येऊन काही वेगळं करावं असं तुमच्या मनात आहे का? याचं कारण अण्णांचं इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि टीम अण्णा ही जी आता विखुरल्यासारखी वाटतेय ती पुन्हा एकत्र यावी असं तुम्हाला वाटतं का? नाही, एकत्र येणं गरजेचं आहे. एक संघशक्ती जर निर्माण झाली तर त्या संघशक्तीत काही ताकद असते. आता काय झालं की हे शक्तीचे तुकडे झाले, विखुरले, त्याच्यामध्ये ही शक्ती कमजोर झाली आणि कमजोर झाल्यामुळं लोकांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे. हे समाज आणि देश हितासाठी असे समविचारी लोक जर एकत्र येऊन परत निश्चय करत असतील का देश बदलायचा कुठल्याही परिस्थितीत, तर मला काही आशाच नाही ना जीवनात. माझ्यासमोर फक्त समाज आणि देश आहे. तुमचे जुने साथीदार परत तुमच्या बरोबर जर येणार असतील तर तुम्ही त्यांचं नेतृत्व करायला तयार आहात का? नेतृत्व नाही, पण आम्ही सर्वांनी मिळून समाज आणि देशासाठी करणं आवश्यक आहे. अशा उद्देशाने जरूर आपण केलं पाहिजे, कारण त्याच्यात समाजाचं हित आहे, देशाचं हित आहे. नेतृत्व हा शब्द काढला, हे नेतृत्वाने घोटाळा होतो सगळा. आजपर्यंत जो घोटाळा झाला ते नेतृत्वाने झाला आहे. आता या अरविंदची जी अवस्था आहे ती नेतृत्वानं झालेली आहे. त्यांनी नेतृत्व हा डोक्यातून काढून टाकून एक सेवक, मला करायची ती समाजाची सेवा करायची, माझ्या देशाची सेवा करायची. सेवेचा अर्थ आहे निष्काम कर्म. भगवद्गीतेने संदेश दिला, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम भावनेने कर्म करत राहणं समाज आणि देशाच्या भल्यासाठी. असे समविचारी माणसं जर एकत्र आले तर राज्य आणि देश बदलायला वेळ लागणार नाही. आता 3 गोष्टींवर तुम्ही आता भर देता आहात. आता दुपारीच तुम्हाला राज्य सरकारचे सचिव भेटायला येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून. ते कुठले मुद्दे आहेत हे शेवटी एकदा सांगा की ज्याच्यावर तुम्ही आता काम करताय आणि आता तुम्ही जे सगळ्यांना एकत्र घ्यायचा प्रयत्न किंवा त्याच्याविषयी काही बोललात, या दिशेने तुम्ही पुढे काही करणार आहात का? डोक्यात तुमच्या काही प्लॅन आहे का? आधी तुम्ही दारूबंदीच्या मुद्द्याविषयी बोलत होतात, तो काय मुद्दा आहे ते सांगा. नाही, याच्यामध्ये काय की जसं आज मला भेटण्यासाठी जे सचिव येतात, आज महाराष्ट्रामध्ये महिलांवरती जे बलात्कार होत आहेत, अन्याय होतात, अत्याचार होतात,
शाळेत जाणाऱ्या मुली, अल्पवयीन मुली, त्यांच्यावर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्यासाठी निर्गुण हत्या केली जाते. याच्यासारखं दुर्दैव का? केवढा मोठा कलंक आहे मानवतेला. म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. तर त्यांना मी म्हटलं की हे पोलीस खात्याकडून हे काम होणार नाही, एक्साईज डिपार्टमेंटकडून हे काम होणार नाही. तुम्ही सत्तेचं विकेंद्रीकरण करा आणि नागरिकांच्या हातात पॉवर द्या. अण्णा, शेवटचा प्रश्न. ॲट्रॉसिटी ॲक्टबद्दल आत्ता प्रचंड बाहेर चर्चा चालू आहे. तुमचं मत काय आहे? या ॲक्टचा दुरुपयोग होतो? या ॲक्टमध्ये काही बदल होण्याची आवश्यकता आहे? काय आपलं मत आहे याविषयी? नाही, आता त्याच्यात काय की ते मला अधिकार नाहीत. ते विधानसभेत बसलेले लोक आहेत, त्यांना ते हा केंद्रातला कायदा आहे ॲट्रॉसिटी, त्यामुळे असं काही हे नाही आहे. लोकसभा आणि विधानसभा ह्या दोघांनी त्यांना जे दृश्य दिसते त्यांनी आढावा घ्यावा देशातला, की खरोखर वस्तुस्थिती काय, खेड्यापाड्यात जाऊन विचारावं. आणि जर असं दिसत असेल तर मग त्याच्यात बदल व्हावा असं वाटत असेल तर करावं, त्यांनी निर्णय घ्यावा. हा जो भाग आहे, म्हणजे कायदे होतात ते लोकसभेत होतात, विधानसभेत होतात. तर असा लोकसभेने हा विचार करणं गरजेचं आहे की त्यांनी आपल्या देशातलं, आणि यंत्रणा खूप आहे आता, टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे, एक दिवसात सगळ्या देशातला आढावा घेऊ शकते. असं करायला पाहिजे त्यानं. मला असं वाटतं की अण्णा हजारेंच्या मागच्या 5 दशकातल्या समाजसेवेमधल्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर अण्णांनी आज 3 महत्त्वाची विधानं केली आहेत. त्यातलं पहिलं विधान, स्वतःला अण्णांचा शिष्य म्हणवणारा, म्हणजे आपल्या भाषेमध्ये एकलव्य, अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अवस्थेबद्दल अण्णा प्रचंड व्यथित आहेत, अण्णा अस्वस्थ आहेत. अण्णा हजारेंना मी विचारलं की तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का? तर अण्णा हजारेंमधला आंदोलक सामाजिक कार्यकर्ता आजही तितकाच सजग आहे, तितकाच जागा आहे. अण्णा म्हणतात की मला त्यांच्या विरुद्ध पुरावे जर मिळाले तर त्यांच्या विरुद्ध आज या वयात सुद्धा मी आंदोलन करायला तयार आहे. अण्णा कोणालाही स्पेअर करायला तयार नाहीत. अण्णांचे जुने साथीदार, त्यांच्याबरोबर काही काम करण्याकरता अण्णा तुम्ही तयार आहात का असं विचारलं तर अण्णांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर अरविंद केजरीवालला यातून बाहेर पडायचं असेल तर सत्तेला लाथ मारावी लागेल आणि फक्त सामाजिक कार्यामध्ये यायला लागेल. तसं होण्याची शक्यता कितपत आहे हे आपण सगळे जाणतोच. पण जुन्या साथीदारांना घेऊन पुन्हा एकदा करप्शनच्या, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असलेली ही चळवळ उभी करण्याची अण्णांची इच्छा त्यांच्या बोलण्यातून दिसतेय. त्याच्याकरता जुन्या साथीदारांना सुद्धा अण्णांना सांगायला अण्णा कमी करत नाहीत की जर बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून यातमध्ये सगळे येणार असतील तर पुन्हा एकदा ही मोड बांधावी लागेल, पुन्हा एकदा हा प्रेशर ग्रुप तयार करावा लागेल. मला असं वाटतं आज 80च्या उंबरठ्यावर असलेले अण्णा हजारे हे सामान्य माणसाचा आवाज आहेत, आंदोलनांची एक प्रतिमा आहे, आंदोलनांचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे की जे सरकारवर, लोकनियुक्त सरकारवर एक दबाव निर्माण करू शकतं आणि म्हणूनच भारतातली लोकशाही जिवंत राहू शकते, टिकू शकते. अण्णा, आज तुम्ही जय महाराष्ट्राशी बोललात, नेहमीच मनापासून बोलता. आपले मनापासून आभार. धन्यवाद.